दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होण्याची चिन्ह आहेत आणि नोव्हेंबरच्या सुमारास जेव्हा ही विधानसभा अधिकृतरित्या सरकारचा कार्यकाळ संपतो त्यावेळी नवीन सरकार येऊ शकतं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। बघूया त्या संदर्भातला खास रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी तब्बल 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यातल्या महत्त्वाच्या निर्णयांवर एक नजर टाकूया। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू। ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान। राज्यातल्या होमगार्ड्सच्या भत्त्यात भरीव वाढ। राज्यात विशेष शिक्षक पदांची निर्मिती 4,860 पदं। रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार। धारावीतल्या अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरची घर योजना। देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना। डाळिंब सीताफळ इस्टेट उभारणार। अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले। सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ। आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ। बार्टीच्या धर्तीवर वनार्थी स्वायत्त संस्था। पालघर जिल्ह्यातल्या मुरबे इथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15। अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती की आशा सेविकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं। आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील, आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील, या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलाय। मात्र या अहवालात नेमकं काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना झाली। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने राज्यभरात जुने दस्तावेज शोधले। शिंदे समितीचा पहिला अहवाल 18 डिसेंबर 2023 ला राज्य सरकारकडे सुपूर्द झाला। ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला। आणखी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। कुणबी नोंदी संदर्भातील आणखी पुरावे शोधत दुसरा आणि तिसरा अहवाल सादर करण्यात आलाय। सर्व मराठ्यांना कुणबी करा हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल यावर आज खूप कायदेशीर कल झाला। सरकार सकारात्मकच आहे। सरकार काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे। ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारच द्यावं लागेल। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले। आता याचा महायुती सरकारला कितपत फायदा होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। त्यांना आपण विचारूया या कॅबिनेट निर्णयांबद्दल आणि बैठकीबद्दल सुद्धा। मुनगंटीवारजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। माझा पहिला प्रश्न म्हणजे धडाका लावलेला कॅबिनेट मीटिंगचा आणि त्याचं कारण कदाचित कोणत्याही क्षणी जर का आचारसंहिता लागली तर मोठे निर्णय जाहीर करता येणार नाहीत। मग या अशा बैठकींचं महत्त्व तुम्ही काय सांगाल? कोणते मोठे निर्णय घेतले जातात? साधारणतः प्रत्येक मंत्रिमंडळाची बैठक हे राज्याच्या जनतेच्या हिताने निर्णय करणारी असते। वेगवान प्रशासनासाठी जिथं आवश्यक असतात तिथं मंत्रिमंडळामध्ये आपण विषय प्रस्ताव याला मंजुरी देत असतो। आजच्या ही बैठकीमध्ये जनहिताचे अनेक निर्णय करण्यात आले। अनेक निर्णयाच्या माध्यमातून हजारो लोकांना त्याचा उपयोग होणार आहे। जसं कोतवालांचा संदर्भातला निर्णय असेल किंवा ग्रामसेवक रोजगाराच्या संदर्भातला निर्णय असेल, अंगणवाडीच्या सेविकांच्या संदर्भातला निर्णय असेल, या ठिकाणी प्रशासन वेगवान गतीने पुढे जावं या दृष्टीने असे निर्णय होतात। आज आपण जवळपास 47च्या आसपास विषयांना मंजुरी दिली। मुनगंटीवारजी, या मधल्या काळात एक महत्त्वाचा संवेदनशील विषय झाला तो म्हणजे सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा विषय। आपल्याला माहिती आहे काय झालंय ते। त्या बाबतीत सरकार म्हटलेलं की आम्ही लवकरात लवकर पुतळा उभारू। त्याचं नेमकं कोणत्या दिशेने चाललेलं आहे? त्याबद्दल कोणतेही सुतोवाच आतापर्यंत झालेलं पाहायला नाही मिळालं। काय सांगाल? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घटना झाली त्यावर आधारित अतिशय उत्तम सादरीकरण झालं की त्या ठिकाणी ती एक नैसर्गिक आणि दुःख देणारी, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दुःख देणारी घटना होती।
आता त्या ठिकाणी इतकं भव्य दिव्य स्मारक उभं करण्याचा निर्णय होते आहे आणि स्वतः मुख्यमंत्री मोदींनी लक्ष घातलं. मुनगंटीवारजी, या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बचाव नॅरेटिव्हमुळे कसा फटका बसला ते आपण पाहिलेलं आहे. सध्याचं संविधान अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्या पार्श्वभूमीवरती सरकार आता संविधान आणि सरकारची बांधिलकी दाखवण्याचा प्रयत्न करते, असाही काही निर्णय झाल्याचं कानावर आले. काय सांगाल त्याबद्दल? हे वर्ष संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आज आम्ही पुन्हा एक निर्णय घेतला की संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष हे गावागावापर्यंत या संदर्भामध्ये संविधानाची माहिती, जबाबदारी, दायित्व, कर्तव्य, अधिकार या सर्व बाबीमध्ये संविधानाचा सन्मान करण्यासाठी आपण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम करणार आहोत. पण संविधानामध्ये 41 डायरेक्टिव्हमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की एखाद्याच्या आयुष्यात त्याची चूक नसताना हलाखीची परिस्थिती असेल तर सरकारने, शासनाने त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा म्हणून सरकारने योजना केल्या पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच कोतवालापासून पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, दिव्यांग असेल, आपल्याला माहिती आहे की ओबीसी मंत्रालय हे महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 9 मार्च 2017ला सुरू झालं. या अगोदर कोणीही केलं नव्हतं. असे अनेक निर्णय असतात आणि याच निर्णयाच्या माध्यमातून दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य या लोकांना केंद्रबिंदू मानून आपल्याला काम करावं लागतं. धन्यवाद मुनगंटीवारजी, आपण सविस्तर संवाद साधला पुढारी न्यूजशी, यासाठी खूप धन्यवाद. आभार. होते सुधीर मुनगंटीवार, सविस्तर माहिती देत होते मंत्रिमंडळ निर्णयांविषयी.